MA भाग 2 सत्र 3 पेपर मानवी हक्क. मुद्दा मानवी हक्कचे स्वरूप. तिसऱ्या भागामध्ये काही मुद्द्यांच्या आधारे आपण चर्चा करणार आहोत. मानवी अधिकाराच्या स्वरूपामध्ये पहिला मुद्दा जन्माने प्राप्त झालेले अधिकार. मानवी अधिकार हे प्रत्येक व्यक्तीस मनुष्य या नात्याने जन्मानेच प्राप्त झालेले असतात. व्यक्तीचा जन्म कोणत्या राष्ट्रामध्ये किंवा भौगोलिक क्षेत्रामध्ये झालेला आहे हा प्रश्न मानवी अधिकाराच्या दृष्टीने गौण समजला जातो. यांचे मनुष्यत्व हाच मानवाधिकार आधार आहे. मनुष्यत्व हाच मानवाधिकारी आहे. मानवाधिकाराच्या वैश्विकतेमधून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे मानवाधिकाराच्या अंमलबजावणीसाठी विशिष्ट राष्ट्र किंवा संस्थेपुरती मर्यादित नसून ती राष्ट्राचे सामूहिक प्रयत्न यासाठी आवश्यक आहेत. हे अधिकार व्यक्तीला जन्माने प्राप्त झाले असल्यामुळे ते काढून घेण्याचा अधिकार कोणत्याही राज्याला किंवा संस्थेला नाही. हे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अधिकार अबाधित राहतात. मानवाधिकारांचे स्वरूप इतर अधिकारापेक्षा वेगळे आहे. मानवाधिकाराचे स्वरूप हे इतर अधिकारापेक्षा वेगळे आहे. इतर अधिकारामध्ये व्यक्तीला ते मिळवावे लागतात. त्यासाठी राज्याविरुद्ध संघर्ष करावा लागतो. मानवाधिकार व्यक्तीला मिळवावे लागत नाहीत. ते जन्मताच प्राप्त झालेले अधिकार असतात. ते उपजतच निसर्गाद्वारे ते व्यक्तीला बहाल झालेले असतात. त्यामुळे ते काढून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही किंवा त्याचे हस्तांतरणही करता येत नाही. मानवाधिकार हे वैश्विक असल्या कारणाने मनुष्याच्या मरणानंतरच ते संपतात. उदाहरणार्थ युद्ध कैद्यांना, युद्धामुळे निर्वत झालेल्या लोकांना नागरिकत्वामुळे प्राप्त होणाऱ्या अधिकारापासून जरी वंचित व्हावे लागले असले तरी इतर राष्ट्रांना त्यांच्या अनुषंगाने वागता येत नाही किंवा त्यांना त्यांच्याशी या युद्ध कैद्यांशी अमानुषिकपणे वागता येणार नाही. त्यांना पहिला माणूस म्हणून वागणूक द्यावी लागेल. मानवाधिकार हे स्वातंत्र्य, समता आणि न्यायाच्या पाय आहेत. मानव अधिकाराकडे स्वातंत्र्य, समता आणि न्यायाच्या बाजूनेच पाहिले जाते. यामध्ये राष्ट्र, वंश, जात, धर्म, भाषा, लिंग याचा कोणताही भेदभाव केला जात नाही. या समतेची बाजू मानवाधिकारामध्ये अंतर्भूत केली जाते. बेकायदेशीर आणि अमानुष वागणुकीपासून स्वतंत्र मानवाधिकार अपेक्षित आहेत. कायद्यासमोर सर्वजण समान आहेत. श्रीमंत, गरीब, मालक, कामगार, नेता, कार्यकर्ता अशी उदाहरणे देता येतील. मानवाधिकारांची गतिमानता. मानवाधिकाराचा विकास गेल्या अनेक शतकापासून होत आहे. विकासाच्या विविध टप्प्यावर मानवाधिकार विविध नावाने ओळखले जातात. उदाहरणार्थ दैवी अधिकार, नैसर्गिक अधिकार, मूलभूत अधिकार. मानवाच्या विकासाच्या प्रक्रियेत लोकांना आपल्या अभावानुसार किंवा आवश्यकतेनुसार जे अधिकार महत्त्वाचे वाटतात त्यांचा समावेश मानवाधिकारात होतो. 17व्या-18व्या शतकापर्यंत संपत्तीचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, जीवन जगण्याचा अधिकार हे नैसर्गिक अधिकार मानले जाऊ लागले. कालपरत्वे या यादीत वाढ होत गेली आहे. 20व्या शतकामध्ये ज्या नवीन अधिकारांची मानवाधिकारामध्ये भर पडली ते अधिकार तिसऱ्या पिढीतील अधिकार ओळखले जातात. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षितता अधिकार, प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा अधिकार, वांशिक, धार्मिक, भाषिक इत्यादी अधिकाराचा समावेश होतो. शांततेसाठी मानवाधिकार. स्वातंत्र्य, समता, न्यायाबरोबरच शांतता ही देखील मानवाधिकाराचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. व्यक्ती विकासाबरोबर आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे हा मानवाधिकाराच्या संरक्षणामुळे शक्य होते. शांततेसाठी मानवाधिकार हा कल्पनेतील दुसऱ्या महायुद्धानंतर गती प्राप्त झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने याची स्थापना करण्याचा प्रयत्न केला आहे. शांततेशिवाय
मानवाधिकाराचे संरक्षण अवघड असून मानवाधिकाराच्या संरक्षणाशिवाय शांततेची निर्मिती होणे अशक्य आहे. सर्व राष्ट्राच्या सामूहिक प्रयत्नातून मानवाधिकाराचे संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय शांततेची निर्मिती शक्य आहे. मानव संस्कृतीच्या संरक्षणासाठी मानवाधिकार. 20व्या शतकात मानवाधिकाराकडे मानवी संस्कृती संरक्षणाचे साधन म्हणून पाहिले जाते. 20व्या शतकात जगाला 2 महायुद्धाचा सामना करावा लागला, ज्यामध्ये लक्षावधी लोक मारले गेले. अणुबॉम्बाचा शोध, त्यांचे भीषण परिणाम ही साक्ष जगाला आहेच. 1945 साली जेव्हा अमेरिकेने जपानविरोधात अणुबॉम्बचा वापर केला, त्यावेळी जागतिक शांतता काय आहे हे जगाला त्याची ओळख पटलीच होती. आज जगातील अनेक दिग्गज राष्ट्राकडे पृथ्वीवरील मानवी संस्कृती क्षणात बेचिराख होऊ शकेल अशी शस्त्रे आहेत. शस्त्राच्या या स्पर्धेत या जीवघेण्या परिणामामुळे मानवी संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी मानवाधिकार हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. शस्त्रास्त्र स्पर्धेशिवाय वांशिक संघर्ष, आंतरराष्ट्रीय दहशतवाद, यादवी युद्ध, पर्यावरणाचे प्रदूषण, लोकसंख्येचा विस्फोट इत्यादी सारख्या समस्यांना मानवी संस्कृतीने आव्हान दिले आहे. या समस्येमुळे मानवी अधिकार देखील धोक्यात आले आहेत. मानव अधिकाराविषयी जागतिक पातळीवर संवेदनशीलता आणि अधिकाराचा आदर या समस्यावर उपाय ठरू शकतो. मानवाधिकाराच्या संरक्षणासाठी राष्ट्रांनी राष्ट्रीय इच्छाशक्ती दाखवली तर मानवी संस्कृतीला आव्हान देण्याच्या समस्यावर तोडगा निघू शकेल. मानवाधिकार आणि सामाजिक न्याय. मानवाधिकार आणि सामाजिक न्यायाचा अतिशय जवळचा संबंध येतो. या दोन्ही संकल्पना परस्पर पूरक आहेत. मानवाधिकाराच्या संरक्षणासाठी समाजात सामाजिक न्याय प्रस्थापित करणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येकाला व्यक्तीला भेदभावाशिवाय विकासाचा अधिकार दिल्याशिवाय सामाजिक न्यायाचे अस्तित्वात येणार नाही. सामाजिक न्याय ही एक सर्वसमावेशक संकल्पना आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी हा अधिकार धर्म, जात, वंश भेदभावाशिवाय व्यक्तीला मिळणे गरजेचे आहे. मूलभूत गरजाच्या पूर्ततेचा अधिकार व्यक्तीला मानवी अधिकार होय. समाजातील प्रत्येक घटकाला विकासाची समान संधी मिळायला हवी. स्त्रियांना सर्व क्षेत्रामध्ये पुरुषाच्या बरोबरीने समान स्थान मिळाले पाहिजे. व्यक्तीला मूलभूत अधिकार मिळवून देणे सामाजिक न्यायाचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचे अधिकार मानवाधिकार साधन आहे. भारतासारख्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विषमतेवरती आधारित समाजामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित होणे अत्यंत आवश्यक आहे. कारण याशिवाय दलित, पीडित, वंचित महिलांना त्यांचे मानवाधिकार व विकासाच्या संधी मिळणार नाहीत. भारतीय समाजातील ही वस्तुस्थिती ओळखून घटनाकर्त्यांनी सामाजिक न्यायाच्या तत्वाला पुरस्कार केला व राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांना अंतर्भूत केले. हे सामाजिक न्यायाचे आणि भारतीय राज्यघटनेचे उद्दिष्ट आहे. मानवाधिकारासाठी कल्याणकारी राज्याची आवश्यकता. मानवाधिकाराच्या संरक्षणासाठी कल्याणकारी राज्य प्रस्थापित होणे गरजेचे आहे. कल्याणकारी राज्याची कल्पना खऱ्या अर्थाने लोकशाही मूल्यावर आधारित आहे. कल्याणकारी राज्य सामूहिक हितसंबंधाच्या पूर्ततेच्यावरती आधारित आहे. सामाजिक कल्याणकारी राज्याचे उद्दिष्ट राज्यामध्ये व्यक्तीला मानवाधिकार उपभोगता यावेत यासाठी परिस्थिती निर्माण करून देणे. लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या मूलभूत गरजांची पूर्तता करता येतात. कल्याणकारी राज्यामध्ये शोषणाला स्थान नसते. लोकशाही शासन प्रणाली, नियंत्रित आर्थिक व्यवस्था, समता, न्याय आणि सहकार्य या तत्वाच्या आधारे कल्याणकारी राज्य सामूहिक कल्याणाच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रयत्नशील असतात. भारतामध्ये कल्याणकारी राज्य प्रस्थापित करणे ही भारतीय राज्यघटनेचा प्रमुख उद्देश आहे. मानवमुक्तीसाठी अधिकार. मानवाधिकारासाठीच लढा हा मानवमुक्तीसाठी स्वातंत्र्याचा लढा आहे. सत्तेच्या अमर्याद निरंकुश वारसाविरुद्ध लढा आहे.
निरंकुश सत्तेला लगाम घालवण्याचे काम मानवाधिकाराने केले आहे. मॅकॅव्हर यांच्या मते गेल्या 2000 वर्षातील मानव संस्कृतीची इतिहासावर नजर टाकली तर प्रत्येक कालखंडामध्ये बहुतांश लोकांना समाजातील शक्तिशाली गटाकडून होणाऱ्या अत्याचाराला आणि शोषणाला तोंड द्यावे लागले आहे. या शक्तीला गटाकडून मूलभूत मानवाधिकाराच्या संकोच होत आहे. अशा अन्यायाविरुद्ध अनेक ठिकाणी उठाव झाले आहेत. मानवाधिकार चळवळी उभ्या राहिल्या आहेत. अन्याय अतिशोषणाविरोधात हा लढा, मानवमुक्तीचा लढा व संरक्षणाचा लढा उभा झाला आहे. मानवाधिकाराचे वर्गीकरण. मानवाधिकाराची संकल्पना सातत्याने उत्क्रांत होत आहे. प्रत्येक कालखंडामध्ये काही नवीन अधिकाराची भर पडत आहे. 16व्या शतकामध्ये संपत्तीचा जगण्याचा स्वातंत्र्याचा अधिकार नैसर्गिक अधिकार म्हणून संबोधले जात आहे. मानवाधिकाराचा संबंध व्यक्तीच्या जगण्याशी, व्यक्तीच्या विकासाशी निगडीत असल्यामुळे सर्व हक्कांचा समावेश मानवाधिकारामध्ये करण्यात येऊ लागला आहे. मानव अधिकाराबरोबर समूहाच्या मानवाधिकारांना देखील अलीकडच्या काळात महत्त्व प्राप्त झाले आहे. मानवी अधिकार म्हणून गृहीत धरल्या जाणाऱ्या सर्व व्यक्ती व समूहाच्या अधिकाराचे काही टप्पे केले आहेत. त्यामध्ये जगण्याचा अधिकार, जीवन जगण्याचा अधिकार, नागरी स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा अधिकार, संपत्तीचा अधिकार, सामाजिक आणि आर्थिक सांस्कृतिक अधिकार यांचा समावेश होतो. त्याचबरोबर स्वातंत्र्याचा अधिकार. स्वातंत्र्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला उपलब्ध जन्मताच बहाल झालेले अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार हा होय. समतेचा अधिकार. जगातील सर्व माणसे समान आहेत. जात, धर्म, वंश, लिंग इत्यादी आधारावरती भेदभाव केला जाणार नाही. तर तो समतेच्या अधिकारावरती पुढे आले आहे. याची अंमलबजावणी आपल्या मूलभूत अधिकारामध्ये भारतीय संविधानामध्ये केलेली आहे. त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अधिकार. मानवाधिकारच रोजगाराचा अधिकार, कोणत्याही भेदभावाशिवाय समान वेतनाचा अधिकार, व्यक्तीला स्वतःच्या विकासासाठी, कुटुंबासाठी सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार, विश्रांतीचा, मनोरंजनाचा अधिकार, कामगार संघटना स्थापन करण्याचा अधिकार आणि शांततापूर्ण मार्गाने एकत्र येण्याचा अधिकार, भुकेपासून मुक्तीचा अधिकार, मूलभूत आरोग्य सेवा मिळण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, सांस्कृतिक जीवनात सहभागी होण्याचा अधिकार, इतर महत्त्वपूर्ण अधिकाराचा समावेश आहे. व्यक्तीचे मूलभूत मानवी अधिकार असून व्यक्तीला आपल्या विकासासाठी आवश्यक अधिकार प्राप्त झाले आहेत. धन्यवाद.